नमस्कार. कर्जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ग्रामपंचायतीचं सरपंच पद आरक्षण जाहीर झालंय. 2025 ते 2030 या पंचवार्षिक कार्यकाळासाठी ही आरक्षण यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. 15 जुलै रोजी कर्जतच्या प्रशासकीय भवनात तहसीलदार धनंजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक पार पडली, त्यामुळे कुठलाही गोंधळ झालेला यावेळी पाहायला मिळाला नाही. तर आता जाणून घेऊयात कर्जत तालुक्यातल्या 55 ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या गावांना कोणतं आरक्षण लागलंय. अनुसूचित जाती म्हणजेच SC चे आरक्षण. कोंदिवडे आणि मांडवणे या ग्रामपंचायतीला अनुसूचित जातीचे आरक्षण लागले, ज्यात कोंदिवडे ग्रामपंचायत ही अनुसूचित जातीतील महिला आरक्षणासाठी आरक्षित झाली आहे. अनुसूचित जमाती म्हणजेच ST आरक्षण. अनुसूचित जमातीचे आरक्षण लागलेल्या ग्रामपंचायती आहेत बोरिवली, वारे, रचपे, शेलू, साळोख तर्फे वरडी, पोशीर, खांडपे, पाषाणे या ग्रामपंचायतींना अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू झाले. तर भालिवडी, कशेळे, कळम, आसल, बीड, बुद्रुक, शिरसे, अंजब या ग्रामपंचायती अनुसूचित जमातीतील महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. OBC आरक्षण लागलेल्या ग्रामपंचायती. OBC आरक्षण लागलेल्या ग्रामपंचायतीमध्ये अंबेरपाडा, मोगरज, ओलमन, खांडस, भिवपुरी, जांभरुंग, पिंपळोली, नेरळ या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर नांदगाव, पलसदरी, हुमगाव, वरईतर्फे नीड, पाथरज, जिते, पाली या ग्रामपंचायती OBC महिलांसाठी आरक्षित झाल्या. सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजेच खुल्या वर्गासाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायती कोणत्या आहेत ते आता पाहूयात. तिवरे, ममदापूर, चिंचवली, नसरापूर, दहिवली तर्फे वरडी, पोटल, वेंगाव, उकरुल, वदप, गौरकामत या ग्रामपंचायती खुल्या वर्गासाठी आरक्षित झाल्या. तर उमरोली, कोल्हारे, किरवली, सावेळे, हलिवली, सावळे, हेदवली, मानगाव तर्फे वरडी, वाकस, वावळोली, मानिवली, दामत, कडाव या ग्रामपंचायती खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्यात. दरम्यान आता या आरक्षण प्रक्रियेमुळे गावागावात नवीन नेतृत्व तयार होणार असून महिलांना आणि मागास वर्गातील उमेदवारांना सरपंच पदाची संधी मिळणार आहे. तर मंडळी, तुमच्या गावचा पुढचा सरपंच कोण होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.